पनीर टिक्का रेसिपी. कांदा, अद्रक, लसूण, थोडेसे खोबरे, टमाटे चिरून भाजून घ्यायचं आहे सगळं. छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर वाटण करून घ्यायचं आहे. हे बघा, बारीक वाटलेलं आहे. हे लागणारं साहित्य: हिरवी मिरची, पनीर मसाला, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, हळद, धना पावडर, थोडासा एक कांदा चिरून घ्यायचा आहे मोठा. तेलामध्ये टाकायचा आहे मिरची. परत तेलामध्ये मसाला टाकायचा आहे. छानसा मसाला असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. मसाला भाजला की मग पनीर मसाला टाकायचा आहे. आपण सगळे डिशमध्ये काढलेले पण मसाले टाकायचे आहे. हळदी, धना पावडर, मिरची पावडर, मीठ, मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यायची व नंतर हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे शिजण्यासाठी. हे बघा, छान असं 15 मिनटं शिजून द्यायचं. पनीर टाकल्यानंतर ही 15 मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे. भाजीला कोथिंबीर टाकून वरतून भाजीला झाकून घ्यायचं व 15 मिनिटात तयार होणार आहे आपली पनीर भाजी. खूप छान. हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे. हे बघा किती छान झालेली आहे. वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची. खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे.